सर्व कामदः आश्रमः श्रमणः क्षामः सुपर्णः 851 सर्व कामदः सर्वान कामान म्हणजे सर्व इच्छा सदा ददाती नेहमी देतो तो सर्व कामदः किंवा फलम अतः उपपत्ते इति व्यासेन अभिहितत्वात् व्यास महर्षी म्हणतात की म्हणूनच इच्छाही तोच देतो आणि कर्मफळ फलम असतः म्हणूनच कर्मफळसुद्धा तोच देतो असा जो तो सर्व कामदः समर्पित भक्तांना केवळ त्याच्याजवळ जाण्याची त्याच्यात विलीन होण्याची इच्छा असते ती पूर्ण होण्यासाठी परमेश्वर त्या भक्ताच्या अपवित्र कामुक इच्छा वासनाही नष्ट करतो किंवा सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा असा जो तो सर्व कामदः ओम सर्व कामदाय नमः 852 आश्रमः आश्रमवत म्हणजे एखाद्या आश्रमासारखं सर्वेषां सर्वांसाठी संसार अरण्ये संसाररूपी अरण्यात भ्रमतां भटकणाऱ्यांसाठीचे विश्रमस्थानत्वां विश्रमस्थान असावं अशी जी जागा तो आश्रम म्हणजे संसार सागरात भटकणाऱ्यांना जिथे विश्रांती मिळेल असे आश्रमासारखे जो स्थान आहे विश्रांतीचे जे स्थान आहे तो आश्रम जे आतून आणि बाहेरून जीवनातल्या वादळांनी हैराण झाले आहेत त्यांचा आश्रय ठरेल असा जो तो आश्रम सर्व तणाव शरीर मन बुद्धी मुळेच असतात स्वच्या अनुभवासाठी जो आनंद शांती आवश्यक आहे ती केवळ ह्याचा आश्रय घेतल्यावरच प्राप्त होते असा जो विश्रांतीचे स्थान आहे तो आश्रम ओम आश्रमाय नमः 853 श्रमणः अविवेकीन म्हणजे जे अज्ञानी अविवेकी किंवा खरं खोटं योग्य अयोग ह्याचा विवेक न जाणणारे अशा सर्वांना संतापयती म्हणजे होरपळून टाकतो यातना देतो त्रास देतो त्यांचा छळ करतो असा तो श्रमण श्रम करणारा किंवा सांसारिक लोकांवर अत्याचार करणारा जे आपल्या विविध भूका वासना पूर्ण करण्यासाठी सतत शोध घेत असतात क्षणभंगूर इंद्रिय विषयांमागे धावत स्वतःच तणाव निर्माण करून निराश होत असतात ह्या नियमाचा दाता परमेश्वर आहे जो धर्मशास्त्राचे नियम सांगतो आणि ते देतो असा जो तो श्रमण ओम श्रमणाय नमः 854 क्षामः क्षीणः म्हणजे दुर्बल क्षीण सर्व लोकांना प्रजा सर्व प्रजेला करोती इति म्हणजे जो अंतिम प्रलयकाळी सर्व काही गोष्टी नष्ट करतो त्यांना क्षीण करतो आपल्या मनातील हेलकाव्यांना चुकीच्या इच्छांना जो कमी करतो नष्ट करतो असा जो तो क्षमाशील असलेला असा क्षामः ओम क्षामाय नमः 855 सुपर्णः शोभनानी पर्णानी सुंदर भव्य उत्कृष्ट अशी पानं छंदांसी पानं कशी तर वेदरूपी संसार तरुरूपिणः संसारच्या वृक्षाच्या रूपाची अस्य इति ही ज्याची आहेत तो सुपर्णः म्हणजे वेदरूपी सुंदर भव्य उत्कृष्ट अशी पानं ज्या संसार वृक्षाची अश्वत्थ वृक्ष असं त्याला गीतेत म्हटलं आहे असा जो आहे तो सुपर्णः त्याला गरुड असंही सुपर्ण म्हटलं जातं वेदांच्या विषय हा स्वतःच आहे जो आपल्या सूचनांच्या मार्गदर्शन रूप स्रोताला अत्यंत मनमोहक बनवतो आता गरुड म्हटलं जातं कारण असं म्हटलं जातं की त्याचं जेव्हा पंख हलतात तेव्हा त्यातून वेदांच्या रुचा ऐकू येऊ शकतात असा जो तो सुपर्ण
ओम सुपर्णाय नमः.